नमस्कार मित्रमैत्रिणींनो. ही बातमी खरं तर आज देशभरामधल्या सगळ्या पेपरची फ्रंट लाईन असायला पाहिजे होती. मोठ्या ठळक मथळ्यांमध्ये हे सांगायला पाहिजे होतं की आपल्या देशामध्ये 4,000 EVM हे जळून खाक झालेले आहे. सर्व जे काही मीडिया आहे, मीडिया हाऊसेस आहे, त्यांच्यावर याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. त्याच्या सगळीकडे ब्रेकिंग न्यूज म्हणून ह्या बातम्या खरं तर दाखवायला पाहिजे होत्या. विकला गेलेला मीडिया असल्यामुळे सुद्धा ही जी आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी इतकी महत्त्वाची बातमी आहे, आपल्या डोळ्यात देखत जे आहे ते आपल्या डोळ्यात धूळ फेकली जाते आहे, आपल्या मतदानाचा हक्क धोक्यात आणला जातो आहे, ही अशी बातमी तुम्हाला जी आहे ती मेनस्ट्रीम मीडियामध्ये मोठ्या याच्यामध्ये त्याच्यावर चर्चा होईल असं काही दिसत नाही. खरं तर ही बातमी काय आहे? पश्चिम बंगालमध्ये 4,000 EVM एका सरकारी जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये ठेवलेले होते. हे 4,000 EVM जळून खाक झालेले आहेत. 4,000 EVM म्हणजे जवळपास 10 मतदारसंघामध्ये मतदान झालेले ते सगळे जे मशीन आहे, ज्याच्यावर आपण बटन दाबतो, ज्याच्यावरनं तुम्हाला ते दिसतं की तुम्ही काय बटन दाबलं आणि तुमचं मत कोणाला पडतंय, हे सगळं बॅलेट पेपर असेल किंवा EVM असेल, VVPAT असेल, हे जळून खाक झालेले आहेत. आणि ही जी इमारत आहे, हे जर पाहिलं तुम्ही, याच्यातली मिस्ट्री तुम्हाला सांगते मी. लोक आता असं बोलत आहेत विरोधी पक्षाकडून, तर डाऊट घेतला जातो आहे की हे मुद्दामून पुरावे नष्ट करण्यासाठीच असं केलेलं आहे. असं का म्हणत आहेत? एकतर तुम्ही नीट पाहिलं ही इमारत जळत असतानाचा फोटो व्हिडिओ, तर ह्या इमारतीला एकदम मिस्टेरियसली, म्हणजे असं चमत्कार झाल्यासारखं दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याला आग लागलेली आहे. इथं तुम्हाला फोटोत दिसत आहे, तिथं आग लागली. नंतर त्याच्यावरचे 2 मजले नाही, तिथे नाही आग लागली. दुसऱ्या तिसऱ्याला लागली, नंतर 7, 8, 9, 10 डायरेक्ट वरच्या मजल्यांना लागली. आता आग लागते तेव्हा असं होतं का की इथून आग पेटत पेटत गेली, मध्ये काहीतरी आलं आणि ते सोडून दिलं? मध्ये जर सोडायचं असेल तर ती आग पुढे जातच नाही. पण या ठिकाणी अजबच झालं. मधले जे काही हे आहेत फ्लोअर, तिथे आग नाही लागली. तिथून जरी तुम्हाला थोडा काळा धूर दिसत असला, तर ते सगळ्या इमारतीतला काळा धूर आहे जो सगळ्या खिडक्यांमधनं बाहेर पडतोय. मग आता हे अशा प्रकारे जर का पहिल्या 2 मजल्याला लागत असेल, नंतरच्या मजल्याला लागत नसेल, तर काय आहे? डाऊट घेतला जाईलच ना. आणि डाऊट तर यांच्यावर गेल्या 4-5 वर्षापासून या मशीनवर घेतलाच जातो आहे. आणि 4-5 वर्षच नाही, जेव्हा भाजप सत्तेमध्ये नव्हती तेव्हा भाजपचे खासदार राहिलेले, त्यांनी पुस्तकच लिहिलेलं EVM मशीनवर की EVMमध्ये कसा घोळ होऊ शकतो. म्हणजे जेव्हा सत्तेत नव्हते तेव्हा ते डाऊट घेत होते, आज सत्तेत आले तर इतर लोक डाऊट घ्यायला लागले, तर हे पुरावेच नष्ट करणं चाललेलं आहे असं बोललं जातं. जनता इतकी खुळी नाही आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रकारे आत्ता निवडणुका झाल्या, जो निकाल लागला, त्याच्यावर ममता बॅनर्जी कोर्टात गेलेल्या आहे. कोर्टात गेल्याच्या नंतर हे मॅटर जर का इतकं भयंकर झालं आणि कोर्टाने सांगितलं की काढा ते EVM मशीन, परत एकदा आपण चेक करूया त्याच्यासोबत काही छेडखाणी झालेली आहे का, तर आता दाखवायला काहीच नाही आहे, जळून खाक झालं आहे. आणि हे 10 मतदारसंघ ज्याच्यामध्ये झालेला आहे, ते मतदारसंघ असे आहे जिथे आजपर्यंत भाजपला कधीही निवडणूक जिंकता आलेली नव्हती. मुस्लिम बहुल एरिया होता आणि तिथे 4 ठिकाणी भाजप जिंकून आली. आता असं होऊ शकत नाही. पक्का तिथे तृणमूल काँग्रेसचा गड आहे असं म्हणलं जात होतं. कोणीही म्हणत होतं की नाही नाही, इथे भाजपला कोणीच देणार नाही, तरीही तिथे ते जिंकून आले. अरे निवडणुकीच्या काळामध्येच EVM मध्ये लोक सांगतात ना, एक बटन दाबलं दुसरंच लागलं, एक बटन दाबायला गेलो तर कमळाचंच बटन दाबताना दिसलं. किती किती हे झालेलं आहे. बरं, ही आग जेव्हा लागली तेव्हा आग लागलेली आहे बुधवारी. आज कोणता वार आहे बघा, बुधवारी आग लागली. गुरुवारी कुणालाही काहीही बातमीमध्ये काहीच आलं नाही. अरे एवढी मोठी इमारत पश्चिम बंगालमधली, त्याच्यातही EVM मशीन ठेवलेले होते, ती सरकारी इमारत होती, त्याच्यामध्ये इतकं महत्त्वाचं काहीतरी हे झालेलं आहे, त्याची छोटी बातमीसुद्धा होऊ नये.
त्या दिवशी नाही आली, दुसऱ्या दिवशी बातमी नाही आली. पण तिथे सगळे जे काही काम करणारे होते, फायर ब्रिगेडवाले असतील किंवा इतर आजूबाजूला लोक राहतातच ना, त्यांनी फोटो व्हिडिओ काढलेले होते. मग ते अचानक त्यांनी सोशल मीडियावर टाकायला लागले ते लोक. मग बातमीदारांनी, हे सकाळ वगैरे बाकीचा मीडिया आहे, मग त्यांनी दिल्या बातम्या. कधी दिल्या बातम्या? 2 दिवसानंतर. जेव्हा गोष्ट झाली त्याच्या 24 तासानंतर. नाहीतर ह्यांचे 2 मिनिटात ट्विट येतात, टीम इंडिया क्रिकेट जिंकली का, 2 मिनिटात, 2 मिनिटंसुद्धा नाही, 1 मिनिटाच्या आत ट्विट येतं सगळ्यांचं, बातम्या तयार असतात. इतकं महत्त्वाचं हे गोष्ट नाही आहे का? तुमच्या मतदानाच्या हक्कासंबंधी हे जे काय केलं जाते. आता तुम्ही म्हणाल की निवडणुका तर झाल्या होत्या, आता त्या डब्यांचं काय करायचं? तर आपल्याकडे कायदे आहेत. EVM मशीन ज्याच्यावर मतदान झालेलं असतं त्याच्यानंतरसुद्धा ते सिक्युअर ठेवावं लागतं. निवडणूक आयोगाकडे त्याची जबाबदारी असते. तिथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याची जबाबदारी असते. आणि अशा प्रकारे खालच्या 2 मजल्यांना लागते, मध्ये लागत नाही, नंतर डायरेक्ट वरच्या मजल्यांना लागते. म्हणजे काय होतं मधल्या मजल्यांमध्ये, असं काय होतं की ते जाळायचं नव्हतं? हा प्रश्न आहे. बरं, ती आग लागल्याच्या नंतर 24 तास लागले म्हणतात आग विझवायला. हा देश आहे आपला, ही विश्वगुरू. इतर ठिकाणी आग लागली ना तर लगेचच फायर ब्रिगेड, बस सामान्य लोकांचे घरं. आता जर सरकारी इमारतच हे 24 तास आग विझवू शकत नसतील तर मला सांगा, सामान्य लोकांकडे हे फायर ब्रिगेडवाले जाऊ शकत असेल का? सगळं जळून त्याचा राखोडा झाल्याच्या नंतर कोळशे उचलायला जात असतील बहुतेक हे लोक. बरं, आग लागली आहे 9व्या-10व्या मजल्यावर, यांचं पाणी जातच नाही 9व्या-10व्या मजल्यावर. ते खालच्या 2-3 मजल्यावरच्या झाडांना पाणी देण्यासाठी आणलेलं आहे असं वाटत होतं. पाणी चाललंच नाही वरपर्यंत. ही कोणती व्यवस्था आहे? त्याच्यासाठी काय उपाय भारतामध्ये नाही आहे का? 4-4थ्या मजल्याच्या वरच्या इमारती नाही आहेत, आणि मग असतील तर त्यांच्यापर्यंत पाणी कसं जाईल वरपर्यंत? याची पण काही व्यवस्था असेल ना. कधी येणार आहे हे? आज सगळेजण, म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी तर तुम्ही बघत असाल त्यांचं काय चाललेलं आहे, तो पक्षसुद्धा फोडण्याचे सगळे प्रयत्न चाललेले आहे. म्हणजे ऑलमोस्ट झालं आहे ते. महाराष्ट्रामध्ये जे प्रयोग झाले, 2 पक्ष फोडले. राजकीय जे रिजनल पार्टी आहे त्या, या महाशक्तीला, ज्याला आपण म्हणूया हुकुमशाहीला, राजकीय जे रिजनल असतात, प्रादेशिक पक्ष, ते त्यांना नको असतात. कारण प्रादेशिक पक्ष तिथल्या लोकांचं, समजा इथले प्रादेशिक पक्ष जसं होतं शिवसेना, मराठी लोक, इथले आपले मुंबईचे लोक, बाहेरून आलेला लोंढा थांबावा, इथल्या लोकांना रोजगार मिळावा, हा देश, इथले लोक पहिले सदन व्हावेत म्हणून काम करणारे, म्हणून बोलणारे, हक्काने बोलणारे. तसं जो राष्ट्रीय पक्ष असतो, जो भाजपसारखा पक्ष, त्यांना रिजनलचं काही नाही, उलटं ते थोपवतात राष्ट्रीय सगळं. हिंदी थोपवणार, रिजनल अस्मिता मिटवून टाकायची. एकच अस्मिता त्यांची, ती भगवी जी आहे ती सगळ्यांना पोतरून द्यायची. तर रिजनल महाराष्ट्रातला पक्ष फुटले, 2 पक्ष फुटले. आता ममता बॅनर्जीचा राहिला होता पक्ष फुटायचा, तो पण आता व्हर्जवर आहे, झालं आहे. अनेक खासदारांनी सह्या केलेल्या आहेत, ते तुम्ही बघत असाल बातम्या. म्हणजे एकीकडे हे सुरू आहे आणि दुसरीकडे अरे इतक्या मोठ्या इमारतीला आग लागते. हा गोदी मीडिया जर इथे सरकार काँग्रेसचं असतं उदाहरणार्थ, इथे सरकार ममता बॅनर्जीचं जरी असतं आज पश्चिम बंगालमध्ये, तरी सगळीकडे त्या आरजी कारमध्ये झालेल्या घटनेचं जसं वार्तांकन केलं गेलं, तसं प्रत्येकच चुकीच्या घटनेचं वार्तांकन केलं गेलं पाहिजे ना. पण हा मीडिया तुम्हाला ते दाखवतच नाही. आणि म्हणून मी सांगेन, ते बघूच नका, कुठलंही चॅनल बघू नका, टी व्हीला हे रिचार्जच मारू नका. सोशल मीडियावर जे लोक खरं चेहरा दाखवत आहेत त्यांना बघायचा प्रयत्न करा. आम्हालाही फार काही बोलता येत नाही. बोलायला अनेक लोकांचे जे आहे ते अकाउंट सस्पेंड केले जात आहेत. मेहनत घेऊन 2-2 वर्ष मेहनत घेऊन ज्यांनी लाखो फॉलोवर जमा केलेले असतात, मेहनत घेतलेली असते, बोललेले, ते सगळंच्या सगळं कसं एका सेकंदात जे आहे ते हे लोक बंद करून टाकतात. त्यामुळे इथं सोशल मीडियावर सुद्धा बोलणं इतकं सोपं राहिलेलं नाही आहे. त्यामुळे बघणाऱ्यांची जबाबदारी आहे ती, निदान ते शोधत राहणं, कमेंट करत राहणं. माझ्याही व्हिडिओच्या खाली तुम्हाला जे वाटतं ते बोला. निदान लोकांना तरी कळू दे की जनता काय म्हणते आहे. कमेंट्स अनेक लोक बघत असतात, त्यांना त्याच्यावरनं कळतं की अरे लोकांचं काय म्हणणं आहे, लोक काय विचार करत आहेत. आता आज एवढी मोठी ही घटना झालेली आहे, त्याच्यावर जे आहे ते मीडियामध्ये चुप्पी आहे. पण
मला असं वाटतं हा आपल्या मतदानाच्या अधिकाराचं जे काही आहे ते हनन आहे. कारण तिथल्या जनतेला माहीत होणं हे गरजेचं होतं, पण आता माहीत नाही काय होईल. अर्थात एफ-आय-आर झालेली आहे. भाजपच्या मंत्र्यांनी पण स्वतः सांगितलेलं आहे काही कॉन्स्पिरसी असू शकते. 10 मतदारसंघाचे त्याच्यामध्ये EVM होते. हे बोललं जात आहे. काँग्रेसकडून म्हटलं गेलं की कुठे आहे ते ECI, कुठे आहेत ते, कुठे लपून बसलेले आहेत ते. हसतात. माँ बहन की CCTV फुटेज देनी चाहिए का. ज्यांना इज्जतीचा प्रश्न आहे त्यांना ह्या तुमच्या कामाला तुम्हाला जर करता येत नसेल तर कशाला थांबता तिथे. ज्या तुम्हाला नाही, तुमच्याकडे ती कॅपॅसिटी सिक्युरिटीची तुमच्याकडे नाही आहे ती काम करण्याची ॲबिलिटी, तर सोडून द्या. दुसऱ्या कोणाला तरी येऊ द्या. या देशामध्ये खूप प्रामाणिक लोक आहेत ज्यांना कामाची गरज आहे आणि ते खूप प्रामाणिकपणे काम करतील, देश पुढे जाईल. या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा मित्रमैत्रिणींनो कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. धन्यवाद.